नाशिकमध्ये गणेश गीते सध्या बोलतात, आपण थेट जाऊया. 100% कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल जर तो मला भेटला तर. पण ज्यावेळेस गोकुळ गीतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच वेळेस असं बोललं जात होतं की त्यांचा अर्ज पुढे जाणार आणि तुम्ही माघार घेणार. नाही, गोकुळ गीतेंनी त्यावेळेस हाच पवित्रा घेतला होता की गणेश दादाला त्या ठिकाणी तो पक्षाचा सदस्य आहे, पक्षात ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे त्याला कदाचित माघार घ्यावी लागेल आणि त्याच्यावरून दबाव येऊ शकतो. त्यामुळेच त्यांनी तो माझ्या समोर अर्ज भरून ठेवला होता. पण मग आता पुढचं तुमचं काय राजकीय वाटचाल असणार आहे? नाही, राजकीय वाटचाल काही नाही. मी तर एक चांगला व्यावसायिक आहे. मला काही कोणाच्या दारात जाऊन मी काही पाया नाही पडू शकत किंवा कोणाला, कारण मी जे काही काम केले आजपर्यंत, सामाजिक असेल ते असेल तर ते माझ्या स्वतःच्या इंडस्ट्रीमधनं केलंय, माझ्या स्वतःच्या व्यवसायातनं केलंय. त्यामुळे मी स्वतः इंडिपेंडंट आहे. मी काही कोणाकडे काही मागायला जाणार नाही. मला वरून सांगितलंय तुझं योग्य काहीतरी पुनर्वसन करू. आता ते योग्य वेळ कधी येईल आणि योग्य कधी होईल ते मला काही माहित नाही. 2 दिवस तुम्ही मुंबईमध्ये होतात, कोणाकोणाच्या भेटी झाल्यात? मी देवेंद्रजींना भेटलो, गिरीश भाऊंना भेटलो, शिंदे साहेबांना भेटलो. मग काय तुमची काय चर्चा झाली? नाही, मला काही देण्यावर कोणाचीच काही चर्चा नाही झाली. फक्त आमची युती आहे, आपली युती आहे आणि तुला त्या ठिकाणी थांबावं लागेल याच्यावरच चर्चा झाली. पण मग आता गोकुळ गीते माघार घेणार की नाही घेणार? ते मी काहीच सांगू शकत नाही, कारण त्याने फॉर्म भरताना पण मला विचारलं नव्हतं आणि विड्रॉल करताना आता घरी गेल्यावरच मला कळेल की विचारणार आहे की नाही. असं तर होणार नाही, 2 भाऊ एकमेकांच्या संपर्कात नाहीत. 100% होणार नाही. पण काय झालं की त्याला हे माहिती होतं की माझ्यावर दडपण आल्यानंतर मी माघार घेईल आणि आम्हाला जो गेले 1.5-2 वर्ष इथं जो काही त्रास झालाय, कोणी केला? दिला. शहरातल्या आमच्याच पक्षातले लोक अनेक त्रास देता, विनाकारण खोटे गुन्हे दाखल करायला लावता, छळता. त्यामुळे तो सफर झालेला होता. त्यामुळे त्याला माहित होतं की हे असं कदाचित होऊ शकतं. त्यामुळे त्याने फॉर्म भरून ठेवला. नाशिकच्या म्हाडा प्रकरणी आपल्यावर एक गुन्हा दाखल आहे. म्हाडा प्रकरणात माझ्यावर जो गुन्हा दाखल केलाय तो अत्यंत बोगस आहे. माझी ह्या शहरामध्ये माझं आत्ताही बॅलन्स शीट बघितलं तर 71 जमिनी माझ्या नावावर आहे. येणे असतील, बिनशेती असतील, तुमच्या शेत जमिनी असतील. म्हाडामध्ये मी 24 गुंठे जागा माझ्या नावावर घेतलेली होती. 24 गुंठ्याची 2016 साली वाटपपत्र झालेलं आहे. 2016 साली नोंद पडलेली आहे. आणि गणेश गीते काय इतका छोटा माणूस नाही. 24 गुंठ्याचं इलिजिबल प्लॉटेड येतं 1500 वार आणि 1500 वार म्हणजे 1200 मीटर आणि 1200 मीटर म्हणजे म्हाडाला मला देय येतो प्लॉट 240 वार. मी इतका तर काही कमकुवत नाही का 240 वार जागेची चोरी करेल. करायची असली तर 5-50 एकरची LIG MIG 10-20 एकर चोरेल ना. पण तो एकदम निष्फळ आणि सरळ सरळ माझ्यावर शहरातल्या लोकप्रतिनिधींनी दबाव, माझ्यामुळे अख्खं शहर सफर झालंय त्या विषयामध्ये की माझ्यामुळेच या व्यापाऱ्यांना त्रास झाला, कारण त्यांना गणेश गीते टार्गेट करायचा होता. तर गणेश गीते कोण करते? करतोय तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोण करतोय. ठीक आहे, दुसऱ्याचं नाव घेऊन त्याला मोठं करण्यात काही अर्थ नाही. पण मग आता मुख्यमंत्र्यांशी तुमची संवाद झाला, गिरीश भाऊ, तुमची उमेदवारी म्हणजे गिरीश भाऊंच्या समोरचा कसोटीचा काळ आहे, पेच प्रसंग आहे. जर गीते बंधूंनी माघार घेतली तर युती धर्म पाळला जाईल आणि गिरीश भाऊंचा एक चांगला संदेश पण महायुतीमध्ये जाईल. नाही, गिरीश भाऊंच्या प्रत्येक आदेशाला गणेश गीते बांधील आहे. गणेश गीते आणि गिरीश भाऊंचं एक वेगळं नातं आहे, वेगळं बॉन्डिंग आहे. गोकुळ गीतेंचा ह्या कोणत्याही भानगडीशी, माझ्या राजकीय विषयाशी किंवा माझे आणि गिरीश भाऊंच्या व्यक्तिगत असलेल्या मैत्रीशी कुठेही संबंध येत नाही आणि त्यामुळे तो काही विषयच त्या ठिकाणी नाही. पण मग तुम्ही आता मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहात? हो, मध्यस्थी 100% करणार. त्याला कन्व्हिन्स पण करणार. माझी मिसेस आणि मी दोघंही त्याच्या घरी जाऊ पाहिजे तर, आणि दोघंही त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू. गिरीश भाऊंशी बोलणं करून देईल, देवेंद्रजींशी बोलणं करून देईल. फक्त आता तो मला घरी भेटला पाहिजे. म्हणजे घरी नाहीये? घरीच नाहीये ना कालपासून. कुठे आहे तेच तर कळत नाही, फोन बंद आहे. निलेश बोरा देखील आपल्यासोबत आहेत. तुम्ही पण या संपूर्ण घडामोडीमध्ये होतात. नेमकं पुढचं चित्र काय असणार? पुढचं चित्र काय, आता गिरीश भाऊ आणि देवेंद्रजींनी जे आदेश दिले त्याचं पालन करणं, याच्या पलीकडे काय करू शकतो? नाही, 2 दिवसांमध्ये तुम्ही पण होता, मध्यस्थीची भूमिका बजावत होतात. काय काय घडतं की जो काही प्रतिसाद गणेशजी गीतेंना मतदारसंघात मिळत होता, जवळपास 450 मतं ते घेऊन निवडून आले असते. म्हणून आम्ही भाऊंना कन्व्हिन्स करत होतो, पण भाऊंनी आम्हाला कन्व्हिन्स केलं आणि गणेश गीतेंना. आता गिरीश भाऊंचं कुठपर्यंत ह्या वाटाघाटी चालू आहे? नाही, जवळपास भाऊ 11-11:30च्या आसपास गणेशजींना फोन करतील आणि पुढचा निर्णय देतील. त्यात काही विषय नाही आहे.
एकंदरीत आपण बघतोय 12च्या सुमारास गणेश गीते हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. मात्र गोकुळ गीते यांच्या माघारीबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. 3 वाजेपर्यंत हा संपूर्ण माघारी नाट्य रंगणार आहे. त्यानंतरच स्पष्ट होईल नेमकं पुढे काय घडतंय. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी.